इथे पैशांचा माज दाखवू नका असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय। कबुतर घ्या आणि गुजरातला उडवा असं देखील त्यांनी सांगितलंय। कबुतरांवरून देखील आता समाजात दुफळी माजवणारं राजकारण सुरू आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केल्याचं आपण पाहतोय। मराठी माणसांमध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त त्या कबूतर खाण्याची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग होती खाली, की तिथे असं म्हटलं गेलं की आम्ही पैसे देऊ ही बदललेल्या समाजाची मानसिकता दाखवतं की त्यांनी म्हटलं की आम्ही पैसे देऊन तिथे कबूतर खाणे चालवतो, आम्ही हवा तर आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो। ही त्या बदललेल्या समाजाची मानसिकता हे मुळात पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%। कळलं का? आणि ह्यांना जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला उडवा तिकडे कबूतर। प्रश्न कबुतरांमुळे काही रोगराई पसरते एवढंही भान नाही तुम्हाला? लोकांना अनेक अस्थम्याचे विकार आणि इतर अनेक गोष्टींचे विकार होतात, ह्याचा त्रास नाही होत तुम्हाला? तुम्हाला कळत नाहीये? कळतंय सगळं, पण राजकारण करायचंय। अनेक लोक येतात ना मला त्या पर्युषण नंतर, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे काय आम्ही काय आमच्याकडनं काय पाप बीप झालं असेल तर आम्हाला माफ करा। करता कशाला पाप? आपण बोलतो का कधी माफ करा म्हणून? कबूतरखान्यांवरून राजकारण सुरू आहे आणि दोन समाजामध्ये दुफळी निर्माण केली जाते असा आरोप राज ठाकरे यांनी भाजपवर केलेला आहे। मनश्री पाठक देखील आपल्या सोबत आहेत। मनश्री, कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष कशाला करता असं म्हणत त्यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच टू द पॉइंट मुलाखतीत राज ठाकरेंनी हा जो मुद्दा घेतलेला आहे आणि ते वक्तव्य केलं की कबुतरांना जर दाणे टाकायचे असतील आणि जर या पद्धतीने कबूतरखाने चालावेत अशी तुमची इच्छाच असेल तर ही कबुतरं घ्या आणि गुजरातला नेऊन उडवा, अशा आशयाचं उदाहरण, अशा आशयाचं एक वक्तव्य त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात केलं। आणि अर्थातच ती ठाकरी शैली आहे, राज ठाकरेंची ती एक विशिष्ट स्टाईल आहे, त्या स्टाईलमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे। मुळात मुद्दा हा आहे की गेले 2-3 महिने जो थंड पडलेला कबुतरांचा मुद्दा आहे तो या विधानाच्यामुळे, या विधानाच्या निमित्तानं पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर आता चर्चेत येऊ पाहतोय। एकंदरीतच छटपूजा असेल आणि कबूतरखाने असतील, हे दोन मुद्दे प्रकर्षाने या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने राज ठाकरेंनी पुढे आणलेले आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत, केवळ 3 दिवस हातात आहेत। त्याच्यामुळे सगळा धडाका जो आहे तो प्रचार सभांवर, मुलाखतींवर आहे, लक्ष केंद्रित करण्यावर आहे। आणि शेवटच्या या दिवसांमध्ये काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न प्रत्येकच राजकीय पक्ष करत असतो। राज ठाकरे हे सुद्धा छटपूजा, कबूतरखाने हे विषय जोमानं आता पुढे मांडायला त्यांनी सुरुवात केली। इतकंच नाही तर याच मुलाखतीत त्यांनी मराठी टक्का घसरतोय असं नॅरेटिव्ह जाणीवपूर्वक सेट केलं निश्चितच, त्यामुळे आता ह्या नॅरेटिव्हला कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये या घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।